आणि आता पाहूया या मोर्चावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंची टक्केवारी बंद झाल्यानं आता मोर्चे काढत आहेत। धारावी मोर्चावरून संजय शिरसाट यांचं ठाकरे गटाला उत्तर। पर्सेंटेज पायी या मुंबईचं वाटोळ झालेलं आहे। या पर्सेंटेज पायी या मुंबईमध्ये खड्डे पडलेले आहेत। आता ते कुठेतरी एक दुकानदारी बंद करण्याचं काम जेव्हा एकनाथ शिंदे करतायत, त्या टायमाला त्यांना मोर्चाचं आठवण यायला लागली। मुंबई विकण्याचा डाव हाणून पाडणार, अदानीला मुंबईचा मालक करण्याचा प्रयत्न हे सरकार उद्योगपतींचे दलाल आहेत। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। मुंबईचा मालक करण्याचा प्रयत्न भाजपा करताय, पण मुंबई मराठी माणसाची, हे सगळे दलाल आहेत उद्योगपतींचे बोलणारे सुपारीबाज। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच धारावी पुनर्विकासाचं टेंडर काढलं होतं आणि आंदोलन करून धारावीकरांची दिशाभूल हे करत आहेत। खासदार राहुल शेवाळे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। सर्व टेंडरच्या कंडिशन माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनाच्या वेळी आणून दिले होते आणि त्यांच्या संमतीनेच हे नवीन टेंडर काढण्यात आले आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींचं भरमसाठ पुनर्वसन करण्याचा सरकारचा प्रयत्न। खासदार विनायक राऊतांची धारावी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका। शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत मात्र एका शब्दाची सुद्धा नाही, पण अदानी करता जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीचं भरमसाठ पुनर्वसन करण्याचा जो प्रयत्न केला जातोय। ज्यांनी सुपारी देऊनच सरकार बनवलं त्यांनी सुपारीची भाषा करू नये। खासदार प्रियंका चतुर्वेदींचं फडणवीसांना उत्तर, फक्त अदानी समूहाचा फायदा केला जातोय, धारावीकरांना काय मिळणार? चतुर्वेदी यांचा सवाल। बनाकर सरकार बनाई, पैसे देकर सत्ता में आए, पैसे के आधार पे इन्होंने ये गद्दारी कराई महाराष्ट्र से। ये सुपारी जैसी भाषा, पैसों की भाषा जो करता है ना, वही इसी भाषा का इस्तेमाल करता है। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणातही नाहीये। आंदोलन करून दिशाभूल केली जाते। चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंच्या मोर्चावर टीका। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याच्या हिंमत कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या पक्षाची नाही, कुणाची नाही आहे। आशिष शेलार मंत्री बनायला हवे होते, पण त्यांना सकाळी उठून आमच्यावर टीका करायला ठेवलंय। त्यांना आमच्यावर टीका करण्याशिवाय कोणतंही काम उरलेलं नाही। अनिल परब यांचा शेलारांना टोला। बाकी काही काम केलेलं नाही, त्याला फक्त हेच काम दिलेलं आहे, सकाळी उठायचं आणि शिवसेनेला विरोध करायचा। मला दया येते त्याची की एवढा चांगला कार्यकर्ता, मंत्री बनण्याच्या ताकदीचा कार्यकर्ता, त्याला फक्त हे काम दिलेलं आहे। आम्ही बाहेर जाणार आणि हे लोक इथे मॉल बांधणार। गुजरातमधून सुरू झालेली मित्रता इतकी की एअरपोर्ट कोळशाचे नियम बदलले, हक्क मागायचा आमचा अधिकारही काढून घेतला। वर्षा गायकवाड यांचा सरकार आणि भाजपवर हल्लाबोल। मॉल उभारायचे, मोठ्या मोठ्या 5 स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं, ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे। उद्धव ठाकरेंना धारावीकरांशी काहीही घेणं देणं नाहीये। टीडीआर हातातून निसटला याचं उद्धव ठाकरेंना दुःख होतंय। नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे 2.5 साल मुख्यमंत्री था, जब धारावी के लोगों को घर का निर्णय क्यों नहीं लिया, योजना कुछ क्यों नहीं इम्प्लीमेंट की, किसको भी दे। आज जो उनको दुख पहुंचता है उद्धव ठाकरे को, अपने हाथ से टीडीआर निकल गया। ये